बीडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी अशीच राहिली। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराविरोधात म्हणजेच पंकजा मुंडेंविरोधात मुस्लिम मतदार असंही चित्र पाहायला मिळालं। याच दोन निवडणुकांनी बीडचं राजकारण सुद्धा बदललं होतं। विधानसभा निवडणुकीत आष्टी पाटोदा शिरूर गेवराई माजलगाव बीड या 4 मतदारसंघांमध्ये तिरंगी अगदी चौरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं। काही उमेदवार तर केवळ 30 ते 40% मतं घेऊन विजयी झाले। हे सर्व बीडमध्ये घडलं। त्याचं गणित मतदारांनी नंतर व्यवस्थित समजून सुद्धा घेतलं की कोणी काय खेळी केली होती आणि कोणाची कशी अपेक्षा भंग झाली। मात्र या दोन निवडणुकांनंतर स्थानिक नेत्यांचं गणित मात्र चांगलंच बिघडलेलं आहे। मराठा ओबीसीच्या राजकारणात अनेकांनी आपल्या जातीचं कार्ड खेळत मतदार किती असं गणित बांधून निवडणुकीत उडी घेतली होती आणि आमदारकीची स्वप्न पाहिली होती। त्याला लोकसभा निवडणुकीची किनार सुद्धा होती। या सगळ्यांमध्ये सर्वात मोठी गोची झाली ती मुंडेंची। महत्वाकांक्षेपोटी आष्टीत भीमराव धोंडे उभे राहिले। माजलगावमध्ये बाबरी मुंडे देखील उभे राहिले। हे दोघेही पंकजा मुंडेंचे समर्थक त्यावेळी रिंगणात आले होते। दोघांना अपेक्षा होती की पंकजा मुंडेंनी मदत करावी, पण युती धर्म आणि अधिकृत उमेदवार यात पंकजा मुंडेंनी पक्षाला अधिकृत उमेदवाराला निवडलं आणि त्या समर्थकांची नाराजी ओढावून घेतली होती। त्यापैकीच एक होते बाबरी मुंडे आणि आता तेच पक्ष सोडून थेट ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या प्रकाश सोळंकेंसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। बाबरी मुंडेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी प्रकाश सोळंकेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला। ही दुसरी मोठी बाब आहे। बाबरी मुंडे यांनी माजलगाव मतदारसंघात मुख्यतः वंजारी मतांच्या जीवावर विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती, उडी घेतली होती। तर दुसरीकडे पंकजा मुंडेंनी मात्र प्रकाश सोळंके यांचाच प्रचार त्यावेळी केला होता। तेव्हापासूनच बाबरी मुंडे हे पंकजा मुंडेवर नाराज असल्याची चर्चा देखील होती। आणि असं असलं तरी वंजारी म्हणून पंकजा मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत जाताना बाबरी मुंडे धनंजय मुंडेंच्या माध्यमातून जातील असं बोललं जात होतं। मात्र तसं झालेलं नाहीये। ते प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत गेलेले आहेत। वडील राजाभाऊ मुंडे हे देखील आता राष्ट्रवादीत जात आहेत। ही बाब धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या समर्थकांना चांगलीच खटकलेली दिसते। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद सुरू आहेत। मंत्रिपदावरून नाराजी अधूनमधून दिसून येते। त्यात आता पंकजा मुंडेंचा समर्थक फुटलाय, प्रकाश सोळंके यांनी तो फोडलाय। यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत। मात्र सर्वात महत्त्वाची 3 कारणं मानली जातात। त्यातलं पहिलं कारण आहे काही प्रमाणात बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांची भाजपवर आणि पंकजा मुंडेंवर असलेली नाराजी। अपेक्षित असलेलं राजकीय पाठबळ त्यांना मिळालं नाही। पालकमंत्री अजितदादा आणि आमदार प्रकाश सोळंके असताना राजकीय पाठबळाची त्यांना आवश्यकता असावी आणि त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला असं देखील असू शकतं। शिवाय राजकीय महत्त्वाकांक्षा जी सर्वांनाच राजकारणात असते ती देखील यामागे कारण असू शकतं। पुढे जाऊन ती राजकीय महत्त्वाकांक्षा दिसून सुद्धा येईल आणि ते जर कारण असेल तर यातून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असं देखील बोललं जातं। यातलं दुसरं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचं राजकारण हे नेहमीच वडवणी तालुक्यापुरतं बीडमध्ये मर्यादित राहिलेलं आहे। वडवणी नगरपंचायतीवर अनेक वर्षांपासून बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचंच वर्चस्व राहिलंय। पण गेल्या निवडणुकीत वडवणीची सत्ताही प्रकाश सोळंके यांच्याकडे गेली होती। एका नगरसेवकाच्या फरकाने मुंडेंची सत्ता तिथून गेली होती। दुसरीकडे प्रकाश सोळंके सुद्धा केवळ 27% मिळवत या मतदारसंघात आमदार झालेत। त्यांच्या विरोधातही दोन्ही मराठा उमेदवारांनी मिळून 40% मतं मिळवली आहेत। म्हणजे त्यांना देखील मिळालेली मतं ही अपेक्षित नाहीयेत, ती फारच कमी आहेत, जे पुढे जाऊन त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने सोळंके यांनाच धोकादायक देखील ठरू शकतात। त्यामुळेच दोन्ही नेत्यांमध्ये माजलगावात मतदारसंघाबाबत काहीतरी सामंजस्य करार झालाय का, तडजोड झाली आहे का ही देखील चर्चा आहे आणि त्यातूनच हे 2 कट्टर शत्रू एकत्र आले असावेत अशी देखील चर्चा आहे। आता ही सेटलमेंट वडवणी नगरपंचायत आणि जिल्हा परिषद यावर झालेली असू शकते, पंचायत समितीवर असू शकते। त्यातूनच सोळंकेंची मतं आणि राजाभाऊ मुंडेंची मतं, त्यातही प्रामुख्याने वंजारी मतं असं गणित माजलगावात जुळवता येऊ शकतं का आणि पुढे जाऊन बीडच्या राजकारणात देखील त्याचा फायदा होऊ शकतो का असं गणित प्रकाश सोळंके आणि राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडे यांनी मांडलेलं असू शकतं। त्यातूनच हा प्रवेश झालेला देखील असू शकतं। त्यातलं दुसरं कारण म्हणजे राजाभाऊ मुंडे यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप। राजाभाऊ मुंडे यांच्यावर बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। त्यावर तक्रार देखील झाली, केस देखील झाली। बोगस कर्ज वाटप प्रकरणात ते तुरुंगातही गेले होते। सध्या ते जामिनावर बाहेर आलेले आहेत। प्रकाश सोळंके त्यावेळी म्हणाले होते की आपण राजाभाऊ मुंडेंना पुन्हा तुरुंगात टाकू, पण आता तेच दोघे एकत्र येत आहेत। यामागे हे प्रकरण सुद्धा असू शकतं। या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी अजितदादांकडे जाण्याचा पर्याय या पितापुत्रांनी निवडलेला असू शकतो अशी देखील एक चर्चा बीडमध्ये आहे।
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार करता आपापलं राजकीय अस्तित्व टिकून राहावं हा प्रयत्न सोळंके किंवा बाबरी मुंडे यांनी केलेला आहे. त्यांच्या एकत्र येण्याने जातीय राजकीय समीकरण सुद्धा जुळवून आणण्याचा प्रयत्न दिसून येतोय. पुढे जाऊन वडवणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका यामागचं सर्वात मोठं कारण मानलं जात आहे. विधानसभेचं गणित पाहिलं तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांना 66,000 मतं मिळाली होती, तर पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या मोहन जगताप यांना 60,000 मतं मिळाली होती. अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांनी 38,000 मतं घेतली, तर माधव निर्मळ जे धनगर उमेदवार होते त्यांनी 34,000 मतं घेतली होती. यापैकी सध्याच्या घडीला प्रकाश सोळंके, रमेश आडसकर आणि माधव निर्मळ तिघेही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचंच दिसून येते. तर 18,000 मतं घेणारे बाबरी मुंडे सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र हे सगळं गणित असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुके यांचे वेगवेगळे पडतात आणि गटातटाचं राजकारण सुद्धा तिथे होऊ शकतं. त्याआधीच सोळंके यांनी बाबरी मुंडे यांच्यासोबत सेटलमेंट केलेली दिसून येते आणि त्यातूनच माजलगावच्या राजकारणात ही उलथापालथ झालेलीही पाहायला मिळते. आता त्याचा फायदा बाबरी मुंडेंना किती होतो, राजाभाऊ मुंडेंना किती होतो, सोळंकेंना किती होतो आणि त्याचा तोटा ज्याची चर्चा आहे तसा तोटा खरंच पंकजा मुंडेंना होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि एकूणच बीडमध्ये झालेला हा पक्षप्रवेश किंवा होणारा हा पक्षप्रवेश याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.